शुभं करोति। तू कॉलेजला साडी नेसून गेलीस आणि खूप छान दिसते. बाबांना कळल्यावर बाबा लवकर आले प्रेस मधून तुला पाहायला. अगं आपण इतकी वर्ष जीवापाड मेहनत करून वाढवलेलं हे रोपटं एवढं मोठं झालेलं बघायची उत्सुकता असतेच प्रत्येक बापाला. म्हटलं बघूया तरी आमची नेहा कशी दिसते. धावत आलो घरी आज. पण मी कॉलेजला जाताना तुम्ही नव्हतात घरी. तुम्हाला कोणी सांगितलं मी साडी नेसल्याचं? शशांकने. शाश्वतान? त्यांनी सगळ्यांना फोन करून सांगितलं. म्हणाला पुन्हा धूमकेतू साडीत कधी दिसेल माहित नाही, आत्ताच पाहून घ्या. खूप छान दिसतेस आज, पण धूमकेतू सारखी नाही, नक्षत्रासारखी. नवरा बायकोचं नाटक करणं दिवसा सोपं असतं, पण रात्री पण आता काय, स्वीकारलं म्हटल्यानंतर पार पाडायलाच हवं. माझ्यावर विश्वास आहे ना? तुझ्या इतका विश्वास कोणावरच नाहीये निशी, स्वतःवरही नाही. पण आकाशराव, मला तुमची कमाल वाटते. म्हणजे तुमच्यासारख्या वयातले तरुण खरं तर से रिसॉर्ट, हिल स्टेशन, से बीचवर जातात सहज चेंज म्हणून, पण तुम्ही चक्क वैष्णव देवी अमरनाथ करून आलात म्हणजे काय? त्याचंही कारण आहे अण्णा. अहो म्हणजे अशा ठिकाणी जायचं म्हणजे सोबत कोणीतरी जोडीदार हवा, नाही का? छान सोबत हवी. म्हणजे थोडक्यात काय तर बीचवर किंवा रिसॉर्टवर जायचं म्हणजे लग्नानंतरच जायला हवं. मग करून टाका की लग्न, काय आहे काय त्यात? अहो अण्णा, हे म्हणजे बीचवर जायला मिळावं म्हणून लग्न करण्यासारखं आहे. म्हणजे तशी माझी इच्छा आहे आता लग्न करण्याची, पण अण्णा मनासारखी मुलगी तर मिळायला हवी. हो, तेही बरोबर आहे. आजकाल मनासारख्या मुली मिळतात कुठे हो? किमया कुठे? हो, ती मैत्रिणीकडे गेले, येईल थोड्या वेळात. श्रावण महिना येतोय, श्रेयाची मंगळागौर करूया असं असं खूप वाटतंय मला. माझ्या अगदी मनातलं बोललीस. प्राचीची पण मंगळागौर करायची, दोघींची मंगळागौर करूया. मी करते सगळी तयारी. पण रंजनाताईंना बोलवायला हवं ना? बोलवायला तर हवं, पण येतील का त्या एवढं सगळं झाल्यावर? पण आपण आपलं कर्तव्य म्हणून बोलवायला हवं ना? हो ना. त्या कशाही वागल्या म्हणून काय झालं? आपण चांगलंच वागूया. आपली किमया नाही का, किती वेळा खोड्या करते, पण म्हणून आपण तिला वाईट टाकतो का? तशी आपली किमया चांगलीच आहे. पण आज आहे कुठे ती? दिसली नाही बऱ्याच वेळात. ती तिच्या मैत्रिणींकडे गेली आहे. आजी, आता नको ना रडूस. अरे, इतकी वर्ष वाट पाहून थकल्यावर वळवाच्या पावसासारखा आलास. एक दिवस थांबलास आणि आता निघालास. मन भरलं नाही रे अजून. आमचंही नाही भरलंय मन अजून. आम्हालाही वाटतं इथे राहावंसं. एकमेकाला सांभाळून घेत राहा. सुखानं संसार करा.